Hey, y'all, come look at this. नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण बघितलं रनिंगचा ग्रुप कशा पद्धतीने भरायचा. तो भाग बघितला नसला तर तो भाग ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याची लिंक. त्याद्वारे आपण सुरुवातीचा भाग जो आहे रनिंगचा ग्रुप कशा पद्धतीने आपण भरला तो आपण सर्वप्रथम बघायचा आहे. या भागामध्ये मित्रांनो आपण स्टार्टिंगचं वायडिंग जे आहे ते करून त्याचं कनेक्शन मारणार आहोत. तर मित्रांनो, आपलं रनिंगचं वायडिंग जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आपण आता या ठिकाणी स्टार्टिंगचं वायडिंग जे आहे ते करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला मोटर अशी फिरून घ्यायची आहे. अशी फिरून आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे दोन ग्रुप एक डाव्या साईडला आणि एका उजव्या साईडला आलेला आहे. तर आपण आता इथून तुम्ही बघू शकता आतमध्ये बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 आणि 8 रनिंग कॉइलचं पिच आणि स्टार्टिंग कॉइलचं पिच सेमच आहे मित्रांनो, फक्त गेजमध्ये बदल आहे. हा 1-3 गेज आहे रनिंगचा आणि स्टार्टिंगचा जो आहे तो 1-1 आहे. तर आपण आता ह्याच पद्धतीने स्टार्टिंगचा सुद्धा ग्रुप जो आहे तो या ठिकाणी भरून घेणार आहोत. तर आपली सुरुवातीची कॉल जी आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्टार्टिंगची जी आहे ती 1 ते 8 वर येते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 आणि 8. तर आपली पहिली कॉईल येणार आहे स्टार्टिंगची. चला तर आपण मग बसून घेऊया. या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टार्टिंगचं जे 2 ग्रुप आहेत ते आपण या ठिकाणी त्याच्या कॉइली केलेल्या आहेत. तर रनिंगमध्ये जसे 3 कॉइली होते एका ग्रुपमध्ये, तसं स्टार्टिंगमध्ये सुद्धा 3 कॉइली आहेत एका ग्रुपमध्ये. तर आपण आता हे मोटरमध्ये बसून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण स्टार्टिंगच्या कॉइलची जी सुरुवातीची कॉइल आहे ग्रुपची ती आपण या ठिकाणी बसवलेली आहे. तुम्ही बघू शकता आपण 1 ते 8 वर बसवलेली आहे ही कॉइल. ज्या पद्धतीने आपण रनिंगच्या कॉइली बसवल्या त्याच पद्धतीने ही सुद्धा कॉइलची पिच आहे 8 10 आणि 12. तर आपण बघू शकता आपण हा सुरुवातीचा ग्रुप जो आहे तो आपण या ठिकाणी बसवत आहे. तर ह्या मोटरला मित्रांनो 24 स्लॉट आहेत. 24 स्लॉट म्हणजे आपण अशी जी कॉइल बसण्याची जी घरं बनतो आपण याला, तर अशी 24 घरं आहेत टोटल त्या मोटरमध्ये. तर त्याच्यामध्ये ही कॉइल जी आहे मित्रांनो ती 1 ते 8 वर बसलेली आहे. तर रनिंगच्या आपल्या कॉइलसुद्धा 1 ते 8 10 आणि 12 अशा बसलेल्या आहेत. आणि ही कॉइलसुद्धा आपली 1 ते 8 1 ते 10 आणि 1 ते 12 अशा पद्धतीने बसणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने मोटर भरलेली आहे. तर आपण आता दुसरी जी कॉइल आहे ती आपण या ठिकाणी बसून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण रनिंग स्टार्टिंगच्या कॉइलची दुसरी कॉइल जी आहे 1 ते 8 नंबर 1 ते 10 पिचमधली ती आपण या ठिकाणी बसवलेली आहे. त्याच्याखाली आपण 1 ते 8 पिचमधली कॉइल बसवलेली आहे आणि याच्यावरती आपण 1 ते 10 पिचवर 1 ते 10 जी पिच आहे ती कॉइल या ठिकाणी आपण बसवलेली आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर आपण असा पेपर जो असतो मित्रांनो तो आपण सुरुवातीला यामध्ये भरून घ्यायचा आहे. आपण ही वायडिंग जी भरते वेळेस आपण बघितलं तसंच आपण ही सुद्धा भरून घ्यायचं आहे. पण प्रत्येक वेळेस आपल्याला ही कॉइल जी आहे मित्रांनो ही प्रत्येक वेळेस कॉइल आपण या कॉइलवरती पाणी असं आहे जी पाणी असतं ते आपण ते पाण्यामध्ये हे बुडून घ्यायचं आहे कॉइल, जेणेकरून आतमध्ये बसण्यास आपल्याला जास्त त्रास होणार नाही, कॉइल व्यवस्थित बसते. तर आपण आता याच्यावरती कामट्या बसून ह्या ग्रुपमधली शेवटची कॉइल जी आहे मित्रांनो ही 1 ते 12ची ती सुद्धा आपण या ठिकाणी बसून घेणार आहोत आता. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली स्टार्टिंग कॉइलची जी 1 ते 10 नंबर पिच कॉइल आहे त्या ठिकाणी बसून झालेली आहे. तर आपण आता ही जी कॉइल आहे 1 ते 12ची ती आपण आता या ठिकाणी बसून घेणार आहोत. मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता आपली 10-12ची कॉइल जी आहे मित्रांनो ती 10 नंबर आणि ही 12 नंबरची 1 ते 12 पिचमधली तर ती या ठिकाणी बसून झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता ही खालून 10 नंबरच्या कॉइलमधून वर 12 नंबर कॉइलमध्ये जाणारी जी वायर आहे मित्रांनो
तुम्ही या ठिकाणी नीट बघू शकता. ही जी कॉईल आहे ती मित्रांनो, सॉरी, ही वायर आहे ते आपलं शेवटचं टोक आहे मित्रांनो ह्या ग्रुपचं. आणि ह्या कॉईलमधून जाणारी जी वायर आहे मित्रांनो, हे बघू शकता. हा जो टर्न आहे तो आपल्या डावीकडून उजवीकडे गेला पाहिजे. आपण लक्षपूर्वक बघायचं आहे मित्रांनो. तर आपण हे लक्षात ठेवायचं आहे, आपला जो हा टर्न आहे तो ह्या डावीकडून उजवीकडे गेला पाहिजे. आपली कॉईल उरपाटी बसली नाही पाहिजे, आपण याची काळजी घ्यायची आहे. तर आपण त्याला शेप देऊन ह्याच्या वरचा जो ग्रुप आहे स्टार्टिंगचा, तो पण आपण या ठिकाणी बसून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपला जो स्टार्टिंगचा ग्रुप जो आहे मित्रांनो, स्टार्टिंग वायडिंगचा, तर तो ग्रुप आपला या ठिकाणी बसून झालेला आहे. 3 कॉईलचा ग्रुप आहे मित्रांनो हा. रनिंगचा 3 आणि स्टार्टिंगचा 3 असे दोन्ही ग्रुपचे जी कॉईले आहेत मित्रांनो, ते 3 कॉईले आहेत. तर आपला जो हा सुरुवातीचा ग्रुप आहे 3 कॉईलचा स्टार्टिंग वायडिंगचा, तो बसून झालेला आहे. आता आपण अशी मोटर फिरून घ्यायची आहे. आणि मोटर फिरून झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला 8 नंबरची जी कॉईल आहे स्टार्टिंगची दुसऱ्या ग्रुपमधली, त्या ठिकाणी बसून घ्यायची आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आपली ही 8 मध्ये स्टार्टिंगची जी दुसऱ्या ग्रुपची जी कॉईल आहे मित्रांनो ती बसणार आहे. तर आपण आता लगेच ही कॉईल जी आहे ते आपण या ठिकाणी बसून घेऊया. तर आपले जो स्टार्टिंगचा दुसरा ग्रुप आहे मित्रांनो, त्याची ही 8 नंबरची कॉईल आहे मित्रांनो, 1 ते 8 पेजमध्ये असणारी ती कॉईल आपण बसून घेतलेली आहे त्या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता याचं सुरुवातीचं टोक जे आहे मित्रांनो ते उजव्या हाताला ठेवलेलं आहे आपल्या. आपला जो उजवा हात आहे त्या साईडला आलं पाहिजे हे टोक. आणि हे जे त्यातून बाहेर निघणारं जे टोक आहे ते आपल्या डाव्या हाताला आलं पाहिजे. एवढं आपण मोटर भरते वेळेस काळजी घ्यायची आहे. तर आपण आता वरच्या ग्रुपप्रमाणेच हा सुद्धा ग्रुप या ठिकाणी भरून घेणार आहोत. तर राहिलेले 2 कॉईल आहेत आपण या ठिकाणी लगेच बसून घेणार आहोत. तर मित्रांनो आपली जी 12 नंबरची कॉईल जी आहे मित्रांनो या ठिकाणी बसून झालेली आहे मित्रांनो. तुम्ही तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं. या ठिकाणी बघू शकता हा जो शेवटचा ग्रुप होता स्टार्टिंगचा, त्यातली 12 नंबरची कॉईल जी आहे ती आपण बसून घेतलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा जो स्टार्टिंगचा जो सुरुवातीचा आपण ग्रुप भरला त्याच्यासमोर हा ग्रुप आहे स्टार्टिंगचा. आणि हा जो ग्रुप आहे मित्रांनो हा रनिंगचा आहे. रनिंगच्या ग्रुपच्या समोर हा दुसरा जो आहे तो रनिंगचा ग्रुप आहे. तर अशा पद्धतीने आपली मोटर जी आहे ती सिंगल पेजची भरली जाते मित्रांनो. ही एक पाणबुडी मोटर आहे मित्रांनो सिंगल पेजची. तर आपण आता याला शेप देऊन व्यवस्थित इथं ह्याचं कनेक्शन जे आहे ते आपण लगेच मारून घेणार आहोत. तर मित्रांनो आपली सिंगल पेजची मोटर जी आहे ती फायनली भरून झालेली आहे. आणि आपण ज्या पद्धतीने रनिंगच्या वायडिंगचं जे कनेक्शन आपण सुरुवातीला मारलं होतं 2 ग्रुपमधला हा जो जॉईंट आहे मित्रांनो, हा जॉईंट हा रनिंगच्या ग्रुपचा आहे. तर आपण आता स्टार्टिंगचे जे 2 ग्रुप आहेत या 2 ग्रुपचा जो मधला जॉईंट आहे तो मित्रांनो या ठिकाणी बघू शकता. आपल्याला ह्या ग्रुपचं जे शेवटचं खालचं टोक आहे हे सुरुवातीचं टोक आहे स्टार्टिंगच्या ग्रुपचं. आणि हे जे आहे ते मित्रांनो वरच्या ग्रुपचं शेवटचं टोक आहे आणि हे सुरुवातीचं टोक आहे. तर आपण काय करायचं, ह्या ग्रुपचं शेवटचं टोक आणि ह्या ग्रुपचं शेवटचं टोक ते एकमेकाला असं जॉईंट मारून घ्यायचे आहेत. आपण असं जॉईंट मारून घेणार आहे याचं, म्हणजे हे 2 ग्रुपचं जे कनेक्शन आहे मधलं ते पूर्ण होतं. आणि आपण राहिलेले जे 4 वायरी राहतात परत नंतर ह्या 4 वायरी 1 2 3 आणि 4 तर ते आपण कनेक्शनसाठी बाहेर काढणार आहोत. तर ते कनेक्शन कशा पद्धतीने मारलं जातं ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शिकायला मिळणार आहे. तर आपण सुरुवातीला हे ह्या ग्रुपचं जे शेवटचं टोक आणि ह्या ग्रुप शेवटचं टोक जे आहे ते आपण एकमेकाला आता ह्या ठिकाणी जॉईंट मारून घेऊया. तर मित्रांनो रनिंगच्या वायडिंगप्रमाणे आपण स्टार्टिंगच्या वायडिंगचा जो मधला जॉईंट आहे तो आपण या ठिकाणी मारलेला आहे. आता याला आपण चिकट टेप आणि कच्चा रबर लावून हा जॉईंट व्यवस्थितपणे पूर्ण मारून घेणार आहोत.
तर मित्रांनो आपली सिंगल पीची मोटर जी भरून झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता आपण जो स्टार्टिंगचा 2 ग्रुपमधील जो जॉईंट आहे तो आपण या ठिकाणी दिलेला आहे. आता 4 टोके उरलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी. हे टोक जे आहे मित्रांनो ते आपलं स्टार्टिंग वायरिंगचं जे सुरुवातीचं टोक आहे लहान कॉईलचं 8 नंबरच्या ते आहे. आणि हे सुद्धा खालचा जो ग्रुप आहे स्टार्टिंगचा त्याच्याच लहान कॉईलचं हे टोक आहे मित्रांनो. तर स्टार्टिंगच्या लहान कॉईलीची 2 टोके आणि रनिंग वायडिंगच्या लहान कॉईलीची 2 टोके या ठिकाणी उरलेले आहेत तुम्ही बघू शकता. हे आपलं रनिंग वायडिंगचं टोक आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचा गेज जो आहे तो जाड आहे आणि याचा जो गेज आहे मित्रांनो तो लहान आहे. तर सिंगल पीचच्या मोटरमध्ये मित्रांनो स्टार्टिंगचा जो गेज असतो मोटर कोणती किती पण HP असू द्या त्याच्यामध्ये लहान गेज जो येतो तो आपलं स्टार्टिंग जे वायडिंग असतं त्याचं असतं हा लहान गेज. तर आपण आता जे ही जी वायर आहे आपण तर ह्या वायरीला आपण हे 4 टोकाचं कनेक्शन जे आहे ते आपण ह्या ठिकाणी जोडणार आहोत. केबल आहे तुम्ही बघू शकता आपण कशा पद्धतीने कट केलेले आहे. मागे पुढे असं सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे मित्रांनो, कारण ज्यावेळेस आपण जॉईंट मारतो त्यावेळेस एकमेकांवरती येत नाही ते आणि आपला जॉईंट जो आहे तो जाडीला कमी होतो. तर तुम्हाला सुद्धा असं ह्याच पद्धतीने जॉईंट मारून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला जे कॉमन जी वायर आहे मित्रांनो यामधली ते आपल्याला कॉमन वायर आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि जी कॉमन जी वायर असते मित्रांनो प्रत्येक सिंगल फेज मोटर जी असते पाणबुडी तुमची बोरची मोटर असो किंवा विहिरीची असो त्याच्यामध्ये ही जी निळी वायर असते मित्रांनो ही निळी वायर जी असते मित्रांनो ती आपली असते कॉमन वायर असते. कॉमन वायर म्हणजे मित्रांनो ही रनिंगचं एक टोक आणि स्टार्टिंगचं एक टोक असं एकत्र केल्यानंतर ह्या 2 टोकाचं जे जॉईंट आपण मारतो तो आपण ह्या निळ्या वायरीला मारायचा आहे. ही झाली आपली कॉमन वायर मित्रांनो. आणि ही जी 2 टोक उरले आहेत मित्रांनो एक रनिंगचं आणि एक स्टार्टिंगचं त्यातलं हे स्टार्टिंगचे टोक आहे मित्रांनो ते आपण ह्या पिवळ्या वायरला जोडायचं आहे. आणि जे रनिंगचं दुसरं टोक उरलेलं आहे ते आपण ही जी लाल वायर आहे मित्रांनो ह्या लाल वायरला जोडायचं आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे मित्रांनो, कारण इथं जर आपण कनेक्शन चुकीचं केलं तर आपली मोटर उरपडे सवपरीच फिरू शकते. तर आपली मोटर सवशी फिरण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो सर्वप्रथम तर मित्रांनो सिंगल पीचची मोटर जी असते मित्रांनो कोणती असो बोरची असो किंवा विहिरीची असो ते आपण आतून जे कनेक्शन मारतो त्याच्यावरतीच आपली मोटर जी असते ती सवशी फिरते. आपल्याला जर ही मोटर उरपाडे फिरवायची असेल तर आपल्याला ही मोटर जी आहे ती खोलावी लागते पूर्ण. त्यामुळे आपली मोटर भरल्यानंतर उरपाडे फिरू नये याची आपण काळजी घ्यायची आहे. तर आपण इथं लक्षपूर्वक बघायचं आहे मित्रांनो. तर आपण सुरुवातीला काय करायचं आहे जे स्टार्टिंगचं जे टोक आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता 2 टोके आहेत स्टार्टिंगचे आणि 2 टोके रनिंगचे आहेत. जर कोणतेही एक टोक स्टार्टिंगचं घ्यायचं आहे मित्रांनो हे घ्या किंवा हे घ्या. तर आपण हे सुरुवातीला जर टोक हे घेतलं स्टार्टिंगचं तर आपल्याला मोटर जर अशी फिरवायची असेल घड्याळाच्या काटा जो ज्या दिशेने फिरतो त्या दिशेने तर आपल्याला स्टार्टिंगची एक वायर घ्यायची आहे आणि त्याच्या समोर जी वायर आहे मित्रांनो ती वायर घ्यायची आहे. म्हणजे आपली मोटर जी आहे मित्रांनो ती अशी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते. आणि जर मोटर आपल्याला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर फिरवायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो ही स्टार्टिंगची जी वायर आहे ती घ्यायची आहे. रनिंगचं जे टोक आहे मित्रांनो तर ह्या साईडचं न घेता ह्या साईडचं घ्यायचं आहे. ह्या साईड जर आपण टोक घेतलं तर आपली मोटर जी आहे मित्रांनो उरपडे फिरते. आपण मोटर खोलते वेळेस बघायचं आहे आपली मोटर कोणत्या साईडला फिरते. तर ही जी मोटर आहे मित्रांनो कोणतीही पाणबुडी असू द्या मोटर तर ती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरते अशी. त्यामुळे आपण काय करायचं आहे हे स्टार्टिंगचं जे टोक आहे मित्रांनो हे स्टार्टिंगच्या वायडिंगचं जे टोक आहे कोणतं एक टोक घ्या हे टोक घ्यायचं आहे. आणि त्यासमोर जे टोक आहे रनिंगचं ते टोक घ्यायचं आहे. हे दोन्ही टोक एकत्र करायचे आहेत. आणि ही जी आपली निळी वायर आहे मित्रांनो कनेक्शन केबलची या निळ्या वायरीला आपण ही 2 टोके एकत्र अशी जॉईन करून घ्यायचे आहेत. आपली झाली कॉमन वायर. आणि राहिलेले जे 2 वायरी आहेत तर ती आपल्याला एक स्टार्टिंगची वायर आहे मित्रांनो ती आपण ह्या पिवळ्या वायर जोडायची आहे. आणि रनिंगची जी आहे दुसरी ती राहिलेल्या ह्या लाल वायरला जोडून घ्यायची आहे.
तर तुम्ही तर लक्षपूर्वक बघत आहे मित्रांनो. मी आता तुम्हाला हे जॉईंट मारून जे आहेत ते कच्चा रबरांची कटिप लावून लावणार आहेत या ठिकाणी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे आपले 4 टोके होते त्या टोकामधील स्टार्टिंग वायडिंग जे सुरुवातीचं टोक आहे लहान कॉईलचं ते आपण घेतलं आहे. आणि त्याच्यासमोर ज्याच्या चिटकून असणारं जे रनिंग कॉईलचं टोक आहे ते आपण एकत्र करून नळ्या वायर जोडलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती आपण कच्चा रबर आणि चिकट लावून घेणार आहोत. हा जॉईंट जे आहे तो मित्रांनो व्यवस्थित पकडीने फुल टाईट करून आवळायचा आहे, कारण आपली ही सिंगल पेजची मोटर आहे मित्रांनो. त्यामुळे ह्या वायरीवरती जास्त लोड राहतो आपला. त्यामुळे हा जॉईंट जे आहे तो आपण व्यवस्थित आवळून घ्यायचा आहे. याच्यामधली आपण याच्यावरती कच्चा रबर आणि चिकट लावून घेणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण जे सुरुवातीचं स्टार्टिंग स्टोक आणि रनिंग स्टोक जे आपण एकत्र करून हे वायर जोडलं होतं हे आपली झाली कॉमन वायर. आणि आता राहिलेली जी वायर आहे मित्रांनो स्टार्टिंगची ते आपण ह्या पिवळ्या वायर जोडून घेणार आहोत. आणि ही रनिंगची जी टोक आहे मित्रांनो ते आपण ह्या लाल वायरला जोडून घेणार आहोत. ही जी लाल वायर आहे मित्रांनो या लाल वायरला ही वायर जोडून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली जी सुरुवातीची निळी वायर जोडली होती आणि नंतर जे स्टार्टिंगच्या वरच्या ग्रुपमधील जे सुरुवातीचं टोक होतं मित्रांनो तर ते टोक जे आहे आपण हे पिवळ्या वायर जोडलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि आता राहिलेलं जे रनिंग वायडिंगचं टोक आहे मित्रांनो हे तर हे टोक आपण या लाल वायरला जोडून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण ह्याला कच्चा रबर लावलेला आहे. आपण चिकट टेप आणि वरून कच्चा रबर याच्यावरून आपण लगेच चिकट टेप लावणार आहोत. तर हे राहिलेले जे शेवटचं टोक आहे मित्रांनो रनिंग वायडिंगचं ते आपण ह्या लाल वायरला जोडून घेणार आहोत. आपली जी कनेक्शन केबल असते कनेक्शन केबलच्या लाल वायरला आपण हे टोक जोडून घ्यायचं आहे. राहिलेलं रनिंगचं जे टोक आहे ते तर आपण आता लगेच हे कनेक्शन जोडून घेऊया लगेच. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण जे शेवटचं जे टोक होतं मित्रांनो रनिंग वायडिंगचं ते आपण या ठिकाणी लाल वायरला जोडून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी नीट अजून एकदा बघू शकता. आपण काय केलं सुरुवातीला स्टार्टिंग वायडिंगचं जे सुरुवातीचं टोक आहे लहान कॉईलचं ते टोक आणि त्याच्या पुढे लगेच असणारं रनिंग वायडिंगचं जे टोक एकत्र केलेलं आहे आणि ते आपण निळ्या वायरला जोडलेलं आहे. आणि याच्यानंतर आपण काय केलेलं आहे ह्या पिवळ्या वायरीला जे स्टार्टिंगचं वरच्या ग्रुपमधील टोक होतं सुरुवातीचं ते आपण या ठिकाणी जोडलेलं आहे. आणि रनिंगचं जे टोक उरलं होतं मित्रांनो तर ते आपण टोक ह्या लाल वायरला जोडलेलं आहे. तर याच्यावरती कोटिंग असते मित्रांनो ही पांढरं दिसते ते कोटिंग आहे PVC ते आपण काढून पकडीच्या साहाय्याने व्यवस्थित पिळं मारून याला चिकट टेप आणि कचरा रबर लावून घेणार आहोत. मित्रांनो फायनली आपला जो कनेक्शन केबलचा जॉईंट जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे कंप्लीट. तर आपण आता तो असा या ठिकाणी असं इन्स्टॉल करून याला आपण नायलॉन दोऱ्याच्या साहाय्याने बांधून घेणार आहोत. आणि मोटर फिट करून तुम्हाला चेक करून दावणार आहे मित्रांनो मोटर आपली कशा पद्धतीने चालते सिंगल पीची. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तर मित्रांनो आपली मोटर भरून झाल्यानंतर आपण असं 4 ठिकाणी नायलॉन दोरीच्या साहाय्याने बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे वायडिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित फिट बसतं, अजिबात व्हायब्रेशन होऊन खराब होत नाही. या ठिकाणी बघू शकता समोर आपण असं 4 ठिकाणी बांधून घ्यायचं आहे. तर आपण आता ही मोटर जी आहे आपण ही बॉडीमध्ये आपण फिट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण ही मोटर फिट करून घ्यायची आहे मित्रांनो. आता याच्यावरचं आपण पाठीमागचं टोपण लावून आता त्याच्यामध्ये पाणी भरून मोटर जी आहे ती मित्रांनो आपण मल्टीमीटरच्या साहाय्याने चेक करून घेणार आहोत की आपण भरलेली मोटर शॉर्ट आहे की नाही. तर आपण असं मल्टीमीटर 10 कोहमवरती सेट करायचं आहे आणि आपण मोटरच्या बॉडीमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण ह्या तारा लावल्यानंतर सुई हलत आहे आणि बॉडीला लावल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ही मीटरची सुई जी आहे ती हलत नाही. मग याचा अर्थ असा होतो की आपली मोटर कुठे भरताना शॉर्ट झालेली नाही, ती एकदम ओके कंडिशनमध्ये आहे. तर मित्रांनो आपण आता ह्या मोटरला 220 व्होल्ट सप्लाय जोडून मोटर चेक करून बघणार आहोत मोटर आपली व्यवस्थित फिरते का नाही. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपल्या मोटरच्या कनेक्शन केबलच्या ज्या वायर आहेत निळी, पिवळी आणि लाल, त्यामधील निळी जी वायर आहे मित्रांनो ही त्याला आपण जो सप्लाय ज्याला दिलेला आहे तो स्पेशल दिलेला आहे
आणि जी पिवळी आणि लाल वायर आहे त्याला आपण कपॅसिटरचे 2 वायर जोडलेले आहेत. आणि लाल वायर जी आहे मित्रांनो त्याला आपण राहिलेली जी न्यूट्रलची वायर आहे ती आपण जोडलेली आहे. तर या ठिकाणी आपण 220 व्होल्ट सप्लाय या ठिकाणी देऊन मोटर फिरून बघणार आहोत. ही 220 व्होल्टवर चालणारी मोटर आहे मित्रांनो, सिंगल फ्यूजची. तर आपण आता हा मीटर जो आहे तो ॲम्पेअर मोडवरती सेट करायचा आहे. आणि आपण आता ह्याचं स्विच ऑन करून मोटर फिरते की नाही ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली मोटर एकदम ओके कंडिशनमध्ये फिरत आहे. आणि ॲम्पेअर पण तुम्ही बघू शकता 4 ॲम्पेअर खात आहे. तर ही मोटर मित्रांनो मोकळी असल्यामुळे एवढं खाते. जर आपण ही लोडला जर लावली मोटर विहिरीमध्ये टाकल्यानंतर 16 ते 20च्या आसपास ॲम्पेअर खाते. तर फायनली मोटर आपण विहिरीमध्ये सोडलेली आहे मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता 16 ॲम्पेअर ही मोटर खात आहे. आणि मोटरचं पाणी पण मी तुम्हाला या ठिकाणी दावतो कशा पद्धतीने मोटर आपली ही चालत आहे. तर मित्रांनो 50 फूट विहिरीमध्ये ही मोटर सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता ही फक्त 220 व्होल्टवर चालत आहे. इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।